ठाणे महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाण्यातील काँग्रेसला भलं मोठं खिंडार पडलं आहे। ठाण्यात काँग्रेस पक्ष संपवणाऱ्या जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसला अखेरचा रामराम करीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे। ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीम मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहसिन शेख, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष वीरू वाघमारे येथे उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विविध पक्षातील माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ओघ अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश सुरू आहे। ऐन नाताळचा मुहूर्त साधत राष्ट्रवादीच्या नजीम मुल्ला यांनी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांना जोरदार धक्का दिला आहे। युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांच्या समवेत राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जतेन गिरी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तेजस गोपाल, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव जयेश पाटील, ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश क्षीरसागर यांसारख्या शेकडो युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आता हाती बांधलंय। राष्ट्रवादी पक्षात घेतल्यानंतर ॲडव्होकेट आशिष गिरी यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांवरती टीकेची झोड उठवली आहे। काँग्रेस पक्षावरती आपलीच मूळची नाराजी नसून पक्षादेश न पाळणाऱ्या सध्याच्या जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून काँग्रेस सोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे। खूप आनंदाची बाब आहे आणि आनंदाची दिवस आहे की तरुण हे पक्षाची कुठल्या पण पक्षाची शक्ती असते। जसा सन्माननीय आपले सुभाषचंद्र बोस साहेबांनी सांगितलं हो का, मला रक्त द्या मी तुम्हाला आझादी देईन, म्हणजे त्यांनी संबोधित तरुणांना केलं होतं की तरुणांनी त्यांच्याबरोबर सोडले तर स्वातंत्र्य भेटेल आणि तो सत्य झाला होता। म्हणजे तरुणांची शक्ती तेवढी मोठी प्रमाणावर असते। आज खूप मला आनंद होतो का माझा जुना सहकारी आणि तरुणांसाठी तळपडणारा, काम करणारा, त्यांच्या सोबत राहणारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ठाणे शहर जिल्ह्याचा अध्यक्ष आशिष गिरी, त्यानंतर ठाणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष श्यामगिरी, हे सर्वांनी आणि त्याच्या असंख्य म्हणजे तो आमच्या भोसले असतील, इतर जे असतील जे प्रदेश कार्यकारिणीवर होते, पण तमाम ठाण्यातील सर्व तरुणांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सलाम ठोकून आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे। मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। ही एक सुरुवात आहे ठाणा बदलण्याची, ठाण्याच्या विकास कामांची आणि एक नवीन दिशा देण्याची। आणि नक्की मी त्यांना एवढा शब्द देतो का विश्वासाला तडा देऊ जाणार नाही। जे ठाण्याच्या विकासाचा ध्येय आम्ही घेऊन एकटे चालवण्याचा नारा देऊन आम्ही निघालेलो आहे, नक्की यश देव आम्हाला आमच्या चरणी देऊया। आणि ठाणेकरांची आशा, ठाणेकरांचा विश्वास आणि ठाणेकरांना ठाणा बदलण्याचा दूरदृष्टिकोन नक्की आम्ही साधणार, हे विश्वास मला आणि तमाम तरुणांवर आहे। काँग्रेस असो, सर्व पक्षीय कार्यकर्ते, खास करून तरुण पिढी ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे जात आहे। सन्माननीय आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कार्य करण्याची पद्धत आणि त्यांचाच वारसा धरून ठाणे शहरामध्ये आमचे नेतृत्व आम्ही ज्यांना मानतो ते सन्माननीय नजीम मुल्ला साहेब, परंजपे साहेब असतील, आमचे सुहास देसाई साहेब असतील, यांनी ज्या पद्धतीने ठाणे महापालिकेतील सर्व विभागातील लोकांचे प्रश्न मार्गी लावतात किंवा कोण काय आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे न करता, भेदभाव न करता आपल्या ठाणे शहरातील प्रत्येक युवक, प्रत्येक माणूस, प्रत्येक नागरिक हा आमचा नागरिक आहे। आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ज्या पद्धतीने ऑफिस आहे, असं ऑफिस या ठाणे शहरातील जे सत्ताधारी असतील नाहीतर विरोधक असतील यांनी सुद्धा लोकसेवेमध्ये दिलं नाही। एवढ्या पद्धतीच्या सुखसोयी या कार्यालयात असतात। सर्व योजना असतील, शासकीय योजना असतील, महापालिकेच्या योजना असतील, म्हणजे आपली लाडकी बहीण योजना असेल, या कार्यालयातून सन्माननीय नजीम मुल्ला यांच्या नेतृत्वात केले जातात। आज माझी खरं भावना बोलायला गेलो तर जणू मी माझ्या कुटुंबात आलेलो आहे। मला आज अतिशय आनंद होतोय आणि हा निर्णय घेताना माझ्या पाठबळ पूर्ण ताकदीने माझे जे सहकारी उभे होते, त्यामुळे मला असं वाटतंय की मी पूर्ण माझ्या परिवारामध्येच आणि माझ्या कुटुंबामध्ये आलोय। त्यामुळे मला खूप आनंद होतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश करून। काँग्रेस पक्षाची नाराजी नव्हती, काँग्रेस पक्षाने कोणाला तरी फक्त मीच काँग्रेसचे सर्व आहे मी पणा करून त्यांनी पक्षाचं पुन्हा संपवण्याचं काम चालू केलेलं आहे। वेळ आली
तुम्ही नक्की तुम्हाला सांगेल. फक्त जेव्हा पक्ष कोणती प्रोटोकॉल पाळतो किंवा कोणती यादी बनवतो किंवा काय व्हीप बनवतो, त्या व्हीपला देखील न मानणारे अध्यक्ष आहेत, त्यांना हट्ट धरून ठेवलेला आहे. त्यामुळे मी पक्ष कुठेतरी संपत आहे, त्यांची स्वतःची कुवत शून्य जरी आहे, पण पक्षाला कुठेतरी संपवण्याचं काम करतात. त्यामुळे विकासाच्या दिशेने पळण्यासाठी महानगरपालिकेमध्ये सर्वांच्या कामासाठी मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे.